नमस्कार, जे न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। उमरेड विधानसभा क्षेत्रातील अनेक मार्गाचा संपर्क तुटला। सततधार पावसाने जनजीवन झाले विस्कळीत। शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। 36 तास सुरू असलेल्या पावसाने उमरेड विधानसभा क्षेत्रातील अनेक नद्या तुडुंब भरल्या असून महापूर सदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। यामुळे अनेक मार्ग बंद झाले असून गावांचा संपर्कही तुटला आहे। तर सततधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। बळीराजा मोठ्या प्रमाणात आर्थिक व नैसर्गिक संकटात सापडल्याने क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे यांच्यासह संपूर्ण शासकीय टीम मदतीसाठी रस्त्यावर उतरली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदतीचे आदेशही यावेळी शासनाला देण्यात आल्याचे समजते। उमरेड शहरातील पाण्याने चांगलाच कहर केला असून येथील तलावांची पातळी शिगेला पोहोचली आहे। नगर परिषदेच्या निकृष्ट नियोजनाने रस्त्यावरील पाण्याला निघण्यासाठी मार्गच नसल्याने नागरिकांना पाण्यातूनच आपली वाट काढणे महागात पडले। दुचाकी व चारचाकीचे पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आज निदर्शनास येत होते। उमरेड कुई व उमरेड हिंगणघाट मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती। भिवापूर तालुक्यातील चिखलापार येथील पुलावरून ट्रक वाहून गेल्याचे वृत्ताने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे शासनाने रेड अलर्ट जाहीर केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे। पूरसदृश्य व नुकसानग्रस्त ठिकठिकाणी माजी आमदार राजू पारवे यांच्यासह उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, तहसीलदार कल्याणकुमार डाहाट, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्यासह संपूर्ण शासकीय टीमने प्रत्यक्ष पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे। नैसर्गिक आपत्ती नियोजन समिती सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष वेधून आहे। त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता सर्वांनी सावध राहावे हीच अपेक्षा। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा। आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता चीफ ब्युरो, नागपूर।